नमस्कार मंडळी, मी पूजा सुनील बिरारी. माझ्यातर्फे व माझ्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे. तुझ्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सगळीकडे प्रसन्नमय वातावरण आहे. कसं वाटतं? ॲक्च्युली धामधूम आहे, प्रसन्न वातावरण आहे, ह्यातच माझं उत्तर आहे. बाप्पा घरी आलेत, खूप आनंद घेऊन येतात, आशीर्वाद देऊन जातात. त्यांच्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी जो काही उत्साह असतो तीच खरी गंमत आहे. त्यामुळे छानच वाटतंय. तर मुंबईवरून शूट आटपून तू पुण्याला आली आहेस आणि तुझं शूट मुंबईला असल्यामुळे सध्या तू पुण्याच्या मंडळांना किती मिस करतेस? अरे काय सांगू, पुण्याच्या मंडळांना म्हणण्यापेक्षा मी जरा कॉलेजवाला टाईम मिस करते. कारण तेव्हा आपण बांधील नसायचो काही गोष्टींसाठी. कॉलेजची सुट्टीच असायची, 3-4 दिवस जे काही असायचे ते. आणि घरचा एकदा गणपती बसला की मग मंडळाच्या गणपतीसाठी मज्जा करायला आपण तयार. त्यामुळे थोडा तो काळ मी मिस करते. आत्ता कसं होतं की शूट संपून आदल्या दिवशी उशीर होतो, कधी काय होतो, मग धावत पळत आपण घरी येतो आणि मग आपला बाप्पा झाला रे झाला की मग लगेच परतीचा प्रवास. त्यामुळे ठीक आहे, त्या गोष्टी मी खरंच मिस करते. तर गणपतीमधील लहानपणीचा न विसरता येणारा एखादा क्षण कोणता आहे? लहानपणीचं असं तर खूप काही काही आहे. पटकन जर डोक्यात येतं ते सांगते. मला आठवतं आहे आमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा गणपती बसला होता तेव्हा माझी आई, माझा दादा आणि माझा मामा हे तिघही मिळून मखर सजवत होते. आणि तेव्हा आम्ही नारळातला गणपती तयार केला होता. तर ते नारळ माझे मामा, आई आणि दादा ते तिघही बसून रात्रीच्या वेळा ते तयार करायचे. आणि मला उत्साह असायचा की मला पण घ्या. करता तर काही यायचं नाही, पण फक्त आई सांगायची शांत बसून बघायचं, तरच बसायचं, नाही तर जाऊन झोपायचं. तर ती गंमत मला अजूनही आठवते. तर आता आमची लाडकी मंजिरी तर सर्वत्र प्रसिद्ध आहेच. तर लाडकी प्रेक्षकांकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया तुला मिळतात? एखादी स्पेशल कॉम्प्लिमेंट तुझ्या लक्षात आहे का? कॉम्प्लिमेंट म्हणण्यापेक्षा मी खरंच समाधान किंवा सुख म्हणेन की माझी आजी आहे किंवा इतर माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी जेव्हा बघितली जाते मालिका तेव्हा आवर्जून त्यांचा फोन येतो की अगं आज काय उत्तम झाला सीन, रडवलंस तू मला. आणि ह्या गोष्टी खरंच असं मनाला भिडणाऱ्या आहेत की अरे वा, चला माझं काम तिथपर्यंत पोहोचलं आणि ते सुफळ संपूर्ण झालं. त्यामुळे कॉम्प्लिमेंट म्हणण्यापेक्षा आशीर्वाद येतात त्यांच्याकडून, जे खूप खूप पुरेसे आहेत माझ्यासाठी.